नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. खासदार बाळामामा या ठिकाणी आता आलेले आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावरती आणि याच ठिकाणी असलेल्या विविध समस्यांवरती जे आहे आज थेट चर्चा होणार आहे. बदलापूरकरांना ज्याची प्रतीक्षा होती की गेल्या काही महिन्यांपूर्वी मामा ज्या वेळेला या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं होतं की बदलापूर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जे काही बॅरिकेड्स आहेत, फेसिंग आहे, ती काढली जाईल. स्वतः त्यांनी फोन केला होता, मात्र तरी सुद्धा फेसिंग अजूनपर्यंत निघालेली नाहीये. विविध समस्या आहेत, सरकता जिना बंद पडलेला आहे. अशा सर्व समस्यांवरती जे आहे आता खासदार साहेब आज चर्चा करणार आहेत. थेट बघूया नेमकं आज काय जे आहे आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे ते. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. अनेक रेल्वे प्रवासी संघटनांनी जे आहे खासदार बाळामामांची भेट देखील घेतलेली आहे. आपण जर आता बघत असाल तर या ठिकाणी अनेक विविध समस्या आहेत रेल्वे स्थानकावरती आणि त्याच समस्यांचं जे आहे निवारण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बाळामामा जे खासदार बाळामामा जे आहेत ते आलेले बघायला मिळत आहेत. गर्दी जी आहे प्रचंड झालेली आहे, कारण विविध समस्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आहे आणि फक्त बदलापूर रेल्वे स्थानकावरच्याच समस्या नाही तर अजून बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील बघितल्या जाणार आहे. त्याची देखील चर्चा जी आहे आज केली जाणार आहे. आज खरं तर अनेक समस्या ज्या आहेत त्यांच्यावरती चर्चा होणार आहे. जसे की रेल्वे स्थानकावरील आज जसे की अनेक समस्यांवरती चर्चा होणार आहे. जसे की बॅरिकेड्स अजूनपर्यंत का निघाले नाही, त्याचबरोबर रेल्वेचे डबे जे आहेत 15 डब्यांचे होणार होते ते अजून का झाले नाही, तर या सर्वच गोष्टींची जी आहे चर्चा आज केली जाणार आहे. लक्ष्मी मॅडम जे आहे ज्यांच्याशी आपण काल संवाद साधला होता. बघूया जाते नेमक्या आज कुठल्या समस्यांवरती निवारण होणार की फक्त चर्चा होणार याच्याकडे जे सगळ्यांचं लक्ष लागलं. सर्वात प्रथम बदलापूर रेल्वे स्थानकात जवळील ज्या काही समस्या आहेत त्या देखील सोडवल्या जातील का. जसे की बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ कचऱ्याचं असलेलं भला मोठा ढीग, पार्किंगला नसलेली पार्किंगची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे निवारण केलं जाईल का. बाजूलाच जे रेल्वेचं ऑफिस आहे त्याच ठिकाणी जे आहे मामांना नेलं जात आहे. बघू आता इकडे बघा लाईव्ह मध्ये आपण बघत आहात. म्हणजे रिक्षा चालक 5 मिनिटंही त्यांना जागा नाहीये या ठिकाणी रिक्षा लावण्यासाठी म्हणा किंवा मार्ग काढण्यासाठी. चला ना बघा. अरे कसा रेल्वेचे एक मिनिट लिमिटेशन ऑफिस म्हणतो. किशोर भाऊ संजय जाधव पुढे किशोर संजय राव या नाही किशोर पाटील भाऊ या. किशोर पाटील किशोर पाटील
बदलापूर रेल्वे स्टेशनचे जे काही नोटीस आहे त्या ठिकाणी आता सध्या रेल्वे संदर्भात थेट जे आहे चर्चा जी आहे पहिले तर फ्लॅट क्रमांक 1 सीसीटीव्ही फुटेज नाही सीसीटीव्ही फुटेज तर सगळीकडे असं बोलून नाही चालणार मॅडम. काय होतं ऐका हे काही असलं इन्फॉर्म केलेलं आहे की तुम्ही तिथे आपल्याला सीसीटीव्ही फुटेजेस कमी आहे. मग त्यांनी काय बोललं त्यांचं जे उत्तर तुम्ही सांगितलं ते आहे की आमच्याकडून काम पूर्ण झालं. मॅडम सुरक्षेच्या दृष्टीने तुमचं काम चालू राहील. मी माझ्या ऑफिसला ऐका ना मॅडम. मी माझ्या ऑफिसला अरे आता ऐका मॅडम सुरक्षेच्या दृष्टीने जेवढं तुमचं कामकाज महत्वाचं आहे तेवढं सीसीटीव्ही फुटेज पण महत्वाचे आहे. अर्थातच लावा त्याला त्यात काही शंकाच नाही. फोन लावा त्याला. आणि ही गोष्ट आमच्या निदर्शनास आहे. त्यासाठी त्यांना इन्फॉर्म पण ही केलेलं होतं कारण मार्च एप्रिल मे मध्येच त्यांना सांगितलं की इथे या त्रुटी त्या पूर्ण झाल्या पाहिजे. बघा लावा फोन नाही लागत का नाही त्याची नाही तिथे ते आउट ऑफ टाउन. मॅडम नेहमीच अरे जाऊ मॅडमला काय बोलतो ते out of पुढच्या town. मंगळवारी मी माझा विचारेन. काहीच रोल नाहीये. मी ऍक्च्युली त्यांना लावून देते कॉल. हा लावा. रेल्वे सुरक्षा करून देतो. या ना. अच्छा दुसरी गोष्ट मॅडम तोपर्यंत जर इकडे काय प्रॉब्लेम झाले पॉकेटमार झाले किंवा काय असे विषय झाले तर आपण तक्रार करायला कल्याणला का सांगतो आपल्याकडे ती व्यवस्था नाही. त्याचं कारण असं आहे की एक हेड ऑफिस आहे जीआरपीचं कल्याणला आहे आणि त्यांचा फक्त स्टाफ इथे ड्युटीसाठी डेप्युटेड आहे. असू दे तक्रार येते ते स्वीकारू शकतात ना. आणि आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अगदीच पोलीस स्टेशन असतात ना जिथे आता पोलीस स्टेशनचे मग ते चौकी ठेवतात माहिती ना बीट मार्शल हा तर बस ती चौकी असतात ना तर चौकीवर तिथं पण तक्रार होत नाही. तक्रार करायला आपल्याला मेन पोलीस स्टेशनला जावं लागतं. मॅडम तक्रार लेखी स्वीकारतात ते मेन पोलीस स्टेशनला देतात. तुम्ही लेखी तक्रार स्वीकारा पोलीस स्टेशनला द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनवरून किंवा याच्यातून त्यांना उत्तर मिळेल. बरोबर ना असं ऍक्च्युली बघा इकडच्या या लाईनचं आमच्याकडे ऑफिसर आहे नाही ना तो माझा मला असं वाटलं जीआरपीचे ऑफिसर असतील तर बरेच चांगलं उत्तर देऊ शकते. नाही ऐका ना मॅडम पण ते जीआरपीचे ऑफिसर सांगू शकतो येस सर डेफिनेटली सर. ते नाही आहेत. बाहेर आहे. बाहेर त्यांना बोलतो एखादा जीआरपीच्या एखाद्या ऑफिसरला एखादा जीआरपी ऑफिसर ऑफिसर सर हे जीआरपी सब इन्स्पेक्टर. अच्छा सर या जैन साहेब ऐका ना या सर या साईडला एक मिनिट. साहेब आपल्याकडे ज्या काही तक्रारी येतात त्या आपण सगळ्या कल्याणला द्यायला सांगतात. तर बदलापुरी काही छोटं रेल्वे स्टेशन नाही तर अशा ठिकाणी तुम्ही तक्रारी स्वीकारत नाही तर असं काहीतरी करा ना मधला मार्ग का तुम्ही इथं तक्रारी स्वीकारत जरा सगळे लिगा पोलीस स्टेशनला होते नाही. असू दे ना आपल्याकडे आता पोलीस चौक्या असतात ना बरोबर आहे ना सब आमच्याकडे तर नारपोली आहे पण ती कशिडीला एक छोटी चौकी आहे मानकुलला चौकी आहे. ते लोक काय करतात असे काही विषय येतात पत्र येतात ते स्वीकारतात पोलीस स्टेशनला देतात मग कारवाई करतो. फक्त एफआयआर वगैरे रजिस्टर करायचं ते पाठवतो. याच्यात काय पर्याय काढू शकतो का नाही लोकल ते इकडे रिसिव्ह करतो ना सगळं रिसिव्ह करता इकडे रिसिव्ह करून पाठवतो. मग इकडे करू शकतो आपण काय का अडचण काय असेल तर सांगा मला. नाही फक्त एफआयआर वगैरे रजिस्टर करायचं असेल तर रजिस्ट्रेशन पोलीस स्टेशनला. अच्छा लिगा पोलीस स्टेशन ठीक आहे. पत्रावर काय त्याला असेल तर आम्ही रिसिव्ह करून पोस्ट करू शकतो. नाही इकडे तक्रार स्वीकारण्यासाठी इथं पोलीस चौकी नाही होऊ शकत.
पोलीस चौकी लेवलला मी विचारतो. अच्छा, विचारा ना, तुम्ही विचारून तर घ्या. म्हणजे पुढच्या मंगळवारी मी आल्यावर ते आपण बोलू त्याच्याविषयी. बरं. आता कल्याणचं सेकंड बीट आहे ना, अंबरनाथ पोलीस स्टेशन होते. अंबरनाथ पोलीस स्टेशन होतं. अच्छा. त्यांचं प्रोसेस आहे ते 2 ते 3 महिने. मागच्या महिन्यात 3 महिन्याचं प्रोजेक्शन दिलं होतं की 3 महिन्यामध्ये आपलं अंबरनाथ. ठीक आहे मॅडम. तिसरी गोष्ट, उशिराने ट्रेन ज्या जातात त्याचं काय कारण? ऑलरेडी सचिन काल रात्री 11:04ची ट्रेन 11:15 वाजता आली आहे स्टेशनला. 11:04. हा, 11:04ची ट्रेन रात्रीची. महिलांनी प्रवास कसा करायचा? आणि रोजचाच आहे, रोज ठीक आहे. आणि हे एक दिवस नाहीये, हे डेली आहे, डेली. त्याचं कारण काय? त्याचं कारण एक कारण नाही, अनेक कारण मेल कुठल्या ना असतात, कुठल्या मेलमुळे कारणाने. लेट होतं. असू द्या, मला सांगा. त्याच्यातनं एक दिवा गेट पण मेन रिझन आहे. त्याला लँडच नाही मिळत आहे. गेट खोललं की 10, 12, 15 मिनिटं गेट बंद होत नाही. मागची सगळी ट्रॅफिक बंद 15 मिनिटं डिले होते. मग तिकडे लँड मिळाली तर ते पण एक 10-15 मिनिटाचं तो एक डिटेन्शन आहे, ते तिकडे वाचेल. कुठे ऍक्सिडेंट झाला तर त्याला आपण काही नाही करू शकतो. तोपर्यंत आपण ते सेफ करत नाही ट्रॅक, तोपर्यंत गाड्या नाही चालत. वातावरणाच्या बदलावामुळे हे एक काम कर पांडे, हे लेखी आपलं पत्र आहे, यांचं मला लेखी उत्तर मिळू द्या. बरोबर आहे ना मॅडम? मला लेखी उत्तर यांचं मिळू द्या, मग मी त्याच्यावर स्टडी करून मग मी सांगेन तुम्हाला. तुम्ही लेखी पत्र उद्या मॅडमकडे द्यायचं. आणि ते होम प्लॅटफॉर्म विषयी मॅडम ओपनिंग तर कधीच झालंय, अजून काम होत नाही म्हणजे. सर, तो होम प्लॅटफॉर्म नाही राहिला आता, आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 झालाय. अच्छा. ते गाजर दिलं रेल्वे प्रशासनाने. अच्छा. होम प्लॅटफॉर्म म्हणून ओपनिंग झालं त्याचं, पण बरोबर. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कशासाठी संबोधलं जाते ते पण विचारत. काय मॅडम, काय विषय? बॅरिकेड्स आपण टाकले, त्याला पण कारण आहे की जे नाही, बॅरिकेड सध्या नाही बोलत, ते होम प्लॅटफॉर्म. बॅरिकेड टाकणार. प्लॅटफॉर्म नंबर 1 जो आधी एक्झिस्टेड होतो तो बंद झाला. बॅरिकेड टाकल्यामुळे इथनं एंट्री एक्झिट पण ते झाली. बॅरिकेड टाकायचं नक्की कारण काय? जे काही सीओपीचं नॉर्म्स होतात, म्हणजे की प्लॅटफॉर्म एज पासून सेफ डिस्टन्सवर इतक्या अंतरावर कुठलाही स्ट्रक्चर असता कामा नाही. ते दोन्ही साईडनी जर तो सेफ डिस्टन्स ठेवला तर जी डेव्हलपमेंट होते एस्केलेटर, लिफ्ट वगैरे, त्याच्यासाठी जागा उरत नाही. आणि ती जागा त्याच्यामुळे जागा नसल्यामुळे आपल्याला डेव्हलपमेंट तर करायची आहे. मग बॅरिकेड्स टाकून ते एक साईडला केले, जेणेकरून एक साईडला प्लॅटफॉर्म पॅसेंजर्सना सेफ डिस्टन्स अवेलेबल. मग अगोदर काय नाही समजलं? होम प्लॅटफॉर्म डिक्लेअर केला तुम्ही, होम प्लॅटफॉर्म उद्घाटन केलं तेव्हा तुम्हाला समजलं नाही का? नाही, पण सांगतो. ऐका ना बाबा, मी काय म्हणते, होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालं ज्यावेळी तुमच्या इलेक्शन होते त्यावेळी उद्घाटन झालं त्याचं, पण त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 म्हणून त्याला संबोधलं गेलं. मग ते कशासाठी? मग होम प्लॅटफॉर्म जर नव्हताच तिथे, मग ते आधीच लोकांना क्लिअर करणं गरजेचं होतं ना. तो होम प्लॅटफॉर्म क्रमांक 1चं काम चालू आहे. उद्घाटन त्यांनी होम प्लॅटफॉर्मचं केलं म्हणजे त्याचं रिझन काय? म्हणजे आणि खरं सांगा. नाही, एक मिनिट. मला येऊ दे ना, ते एमआरव्हीसी बाकी इथून थोडेसे ते यांना येतात येऊ दे ना. कोण एमआरव्हीसी वाले कोण येतात? माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही एक मिनिट, ते एमआरव्हीसी वाले तुम्ही आहात का? मामा, त्यांना फाईलवरती घ्या. ते एमआरव्हीसी आहे ना, बिलकुल आपल्याला कुठल्या याला जुमानत नाही. दादागिरी सर्व त्यांची. आम्ही सगळ्यात जास्त निवेदन कोणाच्या, तुमच्या मामाचे किती पत्र आहेत तुम्हाला? मग कधी खासदाराच्या पत्राला तुम्ही म्हणजे तुम्ही हे करत नाही त्याला. मी काय म्हणत, एक मिनिट थांबा थांबा, एक मामा फाईल घ्या. एमआरव्हीसी तुम्ही आहात मग? हा? रेल्वे प्रवास आहे सगळं मोठा पत्र देतो. ते अधिकाऱ्याला बोलवा एमआरव्हीसी. आधीच्या खासदारांनी म्हणजे होम प्लॅटफॉर्मच्या नावाखाली बदलापूर क्रमांना भ्रमात ठेवलंय. हा? होम प्लॅटफॉर्म झालं. आणि माझी विनंती आहे, उद्घाटन त्याचं केलं. आम्ही आंदोलन केलं. आम्ही आंदोलन केलं त्यासाठी. माहिती आहे ती मी देते. एका वर्षात 3 वेळा खासदार देशमुख साहेब साहेब, हो देशमुख साहेब, काय त्यांच्याशी नाही, वाटणी ताई, करायचं? नाही मॅडम, पाठपुरावा पण करतात, ते लेटर देतात. आणि काय आहे, जेवढे विषय आहेत ना, आता मी आज लेखीमध्ये देतो, त्यांच्याकडून लेखी उत्तरे घेऊ.
बरोबर आहे ना. मुद्दा मामा असा आहे का या मग त्याच्यावर गाड्या प्रवासी संघटनेची चर्चा करून मग त्यांना उठवलं. एक तास स्टेशनवर आम्ही पण थांबलेलो आहे. त्याच्यासाठी सिनियर सर पण स्वतः एक तास, सव्वा तास उशिरा गाड्या पण येत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे अधिकारी की MR विषयी आपल्याला जेव्हा कुटुंब चालवावं लागतं तेव्हा आपल्याला सरासरी सगळाच विचार करावा लागतो. कुठल्याच एका पार्टवर आपण प्रेशर म्हणजे एका भागावर लक्ष दिलं आणि एका ठिकाणी नाही लक्ष दिलं तर तसं चालत नाही. तर मॉर्निंग पीकच्या ट्रेन्स साठी सरांनी कमिटमेंट केलेली आहे की मॉर्निंग पीकच्या गाड्या आम्ही हा टायमावर चालवू. पण जो मधला पिरियड आहे आफ्टरनून वाला त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या ट्रॅफिक म्हणजे मेल एक्सप्रेस आहेत या ट्रॅफिक्स पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण एकच फक्त सबर्बन चालवून MR पुढे केली मॅडम येतच नाही ते परवा दिवशी फोन कोणी पण आले. नाही उचलत. मग मला हे बघा असं चालू आहे की दादागिरी MR त्यांना मी बोलवलं ते पण सांगितलं इकडे या तर द्या ना जरा फोन नंबर. खासदार येतात तेव्हा मी माहिती दिली अधिकाऱ्याला तो तोपचे लागून गेला का? प्रोजेक्ट इन्चार्ज त्यांच्याशी बोलतात. आणि तो तोपचे केला का तुमचा? काय काय नाही 9000 परवा दिवशी पण आला तो. 9349 आपण एकंदरीत बघतोय MRPCचे अधिकाऱ्यांची दिल्लीची आहे ते आउट ऑफ टाउन आहेत पण ते अटेंड करतात. माझं नाही करत. हा त्यांच्या अंडर मधला विषय येतो. प्लॅटफॉर्मचा त्यांच्या अंडर. लोकल कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडे प्रायव्हेट बिल्डर्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. आपण जर बघितलं सगळे तपशील आहे तर रेल्वेचं सुद्धा उशिरा येणाऱ्या ट्रेन सुद्धा दोन प्लॅटफॉर्मची आपण रेल्वे प्रवासांना दिलेल्या तास बसून काय नव्हायचे पिल्ले नाव काय मॅडम त्याचं? दिला साहेबांना पूर्ण साधारण स्टेशनवरची कामं किती वर्षात पूर्ण होणार? म्हणजे काय ड्युरेशन असेल ना काहीतरी कालावधी? म्हणजे 2026 मे सगळं कम्प्लीट होईल. बॅरिकेड ओढतील का? बॅरिकेड घालतील पण यांचा विषय मॅडम वांगी पण तुमच्या अंडरमध्ये येते. मॅडम वांगी पण तुमच्या अंडरमध्ये येते. मामा वांगीचे जे लिफ्ट बसवलेत ना सगळे जुन्या बसवल्यात आणि मागणीला मागचे 6-8 महिने झाले स्टेशन मास्टरच नाही. मास्टरच म्हणून नाही. होता त्याची बदली झाली होती तेव्हा मामाचे पी होते पंचवटी रॉय म्हणून रॉय मागणीमध्ये स्टेशन मास्टर रॉय होते. त्याची बदलीमध्ये त्याचं वय झालं हे रिटायर झालं. झाले. पण आता 6 महिने झाले वांगीची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे आणि स्टेशन मास्टर नाही. उद्या कुठला प्रसंग घडला तर कोण जबाबदारी घेणार वांगीसाठी? त्या वांगीच्या लिफ्टचा जो विषय आहे ना त्याचे फोटो काढा ना सगळे. काढले मॅम फोटो काढा मामांना हे पाठवा. काढले फोटो. मामांना द्या ते पाठवते. त्याचं निकृष्ट दर्जाचं जर लावत असतील 70 हे केले मेसेज टाकले मी. सर तुम्ही कल्पना दिली नव्हती का याआधी? दिली तो उद्याला फोन खासदार यांचा फोन उचलत नाही तो. नाही पण तुम्ही येण्यापूर्वी कल्पना नाही दिली परवा नाही. दिवशी कळली होती ना की मामा येणार आहे 2-3 दिवसात. आता यांची जबाबदारी आहे रेल्वेची. पण मला कोणी मेसेजच नाही दिलेला. मला सगळ्यांचं नाही मॅडमला मी आत्ताच मेसेज केला. काय सांगू? कारण की पूर्वीच जर तुम्ही सांगितलं असतं कदाचित ते आज असते इथे आणि प्रश्नांची उत्तरं नाही, नाही. हो, हो, हो. फोनही उचलत नाही. मॅडम दुसरा एक विषय हा, आहे. बोला. तर कर्जत लोकलचा जे 2 वरून जाते 1 वरून घ्यावे असे लोक मागले. मग बदलापूर काय? लोकल कुठे जाणार? अच्छा बदलापूर लोकल कुठे जाणार? कारण आपल्याला अल्टरनेट बदलापूर पण आहे. कर्जत एक बदलापूर. मग आपण जर कर्जत तिकडे घेतली तर बदलापूर लोकलचं अजून डिटेन्शन होणार. नाही होणार आहे बदलापूर ना कुठे जाणार? actually. आणि त्या आता आमचा direct- प्रवास आहे तो कन्फ्युज पण होतो ते बऱ्याचदा की Passengers प्लॅटफॉर्म पण. हा तेच स्वतः कन्फ्युज होतात आणि 2च ऑप्शन आहेत सध्या प्लॅटफॉर्मचे मुंबईसाठी. त्याच्यामुळे कर्जत जाणारी गाडी कर्जतच्या दिशेने गाडी जाणारी प्लॅटफॉर्म 2 हे फिक्स आहे. हा. प्रवाशांचा माइंडसेट आहे की 2 वरच आपल्याला जायचंय. कन्फ्युजन नाही तर त्याच्यातून की आम्ही 1 वर जायचं की 2 वर जायचं. गाडी फिरवली फेब्रुवारी महिन्यात एकदा मे बी ना एक प्लॅटफॉर्मवरून काढली होती आणि अनेक Emergency. लोक मुंबईला जायचे होते ते कर्ज वांगणीला गेले होते. मग ते कन्फ्युजन होतं. एक सकाळी एक लोकल वाढवल्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी बोलायला लागले. आणि इकडे तर हे- आणि सिनियर सरांचं एक पत्र लिह. पाहतच नाहीये. लोकल वाढवण्या संदर्भात
ती लोक ओके. वाढली पाहिजे. लोकांची अख्ख्या बदलापूर किती वाजताची वाढली पाहिजे मी पत्र द्यायला घेतली आहे. ऑफिसचा जो मॉर्निंगचा वर्किंग टाइम पीक आवर्स मध्ये पीक आवर्स मध्ये रेल्वे प्रकारात सांगा की लोक तुम्हाला काय वेळ टाइम हा त्यांना वेळ असेल. प्रवाशांचे जे सोयीस्कर असेल तर 9:20 ते 10 आणि जे 4 नंबरचं काम चालू आहे प्लॅटफॉर्म ते त्याच्या पिल्लेंच्या अंतर्गत 4 नंबर आपल्याकडे नाही आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ते संत गतीचे काम चालू आहे बुलढाणा जिल्ह्यात. ते चौथा आणि पाचव्या लाईन्स आहे. लाईन्स आहे. प्रपोज होते. तिसरं थर्ड फोर्थ नाही हे संत गतीने चालू आहे ते कोणाच्या हातात? त्याचं म्हणजे जिथं मला माहिती इन्फॉर्मेशन आहे की जे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन होते जे तोडले ते लिटिगेशन काही लिटिगेशन मध्ये काही लँड एक्विशन मध्ये तुमचं मॅटर असं आहे. त्याच्यामध्ये ते लँड एक्विशन अजून झाली ठीक आहे. आणि जिन्यांचा विषय आहे सदत्य जिने आणि महिला शौचालय. महिला शौचालय आहेत स्वच्छ. महिला शौचालय आपल्याकडे सध्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर एकच शौचालय आहे. तिकडे महिला शौचालय पण आहे आणि जे नवीन प्रोजेक्शन होतं ते तिन्ही प्लॅटफॉर्मवर एकच शौचालय आहे का? एक पिण्याचं पाणी पण नाहीये. पिण्याचं पाणी काहीच नाही, व्यवस्थाच नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा मी ऐका ना, मॅडम. मॅडम, ऐका. ते एमआरबीसीने नाही दिलाय तर मग मॅडम. पर्सनली कॉन्टॅक्ट करून जे काही एनजीओज वगैरे आहेत त्यांच्याकडनं वॉटर कूलरची मी प्रोसेस चालू केलेली आहे की आपल्याला वॉटर कूलर मिळाले तर आपण ते इम्प्लिमेंट करून ऍटलीस्ट पाण्याची सुविधा 150 वर्ष पूर्ण होतील पण दुसरं पाणी कोणी करत नाही तर मग आपल्याला पुढे काहीतरी करावंच लागेल ना जे पण परवाच्या दिवशी एक पण पाण्याचं कनेक्शनच नाही. मुलगी चक्कर येऊन पडली तर तिला निर्भय पक्षाच्या एका व्यक्तीने उचलून स्वतः नेलं पण यांच्याकडे तेवढी सुद्धा व्यवस्था नव्हती की तिला पाणी पाजता येईल तिला. समस्याचा आधार आहे. प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर पाण्याची सुविधा आहे गावाला आहे ती. फक्त एक वर्ष. सुविधा आहे आणि प्लॅटफॉर्म 1 चा प्रश्न आहे. आता तो एकटा एमआरबीसी ते कधी कनेक्शन देतात माहित नाही नाही, मॅडम. पण त्यांच्या व्यतिरिक्त जाऊन मी स्वतः एक्सेप्ट पुढे घेऊन हे. ते करणं. एक पत्र आहे. तिन्ही प्लॅटफॉर्म म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक शौचालय हवं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हवी. हे मॅडम कोणाच्या हातामध्ये आलं? तुमच्या तर ते हातात? डेव्हलपमेंट पूर्ण स्टेशनचं एमआरबीसीकडेच आहे. हे पिल्लेंचे. डेव्हलप करणार ते पिल्लेंचे. एमआरबीसी करते पिल्लेंचे. पिल्ले काय कॉन्ट्रॅक्टर आहेत का अधिकारी आहेत? ते एमआरबीसीचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी आहेत. कॉन्ट्रॅक्ट अधिकारी म्हणजे त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट सगळं त्यांच्याकडे तर त्यांचे अधिकारी, इथं अधिकारी ते कॉन्ट्रॅक्ट एमआरबीसी कडे आपण दिलेलं आणि ते तिकडे मॅडम. अधिकारी आहेत. मागच्या वेळेस मामाचं पत्र आपण ज्या पीके साहेबांनी दिलं होतं काहीच ऍक्शन नाही. बदलापूर रेल्वे स्टेशन हे समस्या अरे घेतील रे घेतील. किती वर्ष झाले? आता मी नेक्स्ट मंगळवारी परत येईन. मला एक सूचना होती. एक सूचना करू का आपण डीएनएम हा, DRM ची meeting. वर मीटिंग लावा. हे यांचे सगळे limitations प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ज्यांच्या लिमिटेशन मीटिंग लावा डीएनएम बरोबर सगळे प्रॉब्लेम इथं आपला मीनाच आहेत ना डीआरएम. ज्यांच्या काय ज्यांच्या लिमिटेशन येतात त्या बिचारा काहीच करू शकत नाही. पुढे पाठपुरावा करताना त्यांना पुढे काहीच होत नाही. मीटिंग त्यांच्यावर लावा म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह जातील. मामा रेल्वे स्टेशन समिती असते वांगणी आणि बदलापूर दोन्ही समित्या आजपर्यंत अद्ययावत नाहीयेत. हे जर आपण केली ना तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आपण बऱ्या प्रकारे प्रकाश टाकू शकतो. डीएनएम बरोबर मीटिंग लावली ना तर वांगडीचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. असं दादा समितीच नाही येत आपल्या. हा ते बरोबर आहे पण डीआरएम बरोबर मीटिंग लावली ना तर वांगणी बदलापूर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह जातील. साहब नमस्ते. साहब नमस्ते. साहब बाळ्या मामा. हाँ, बस एकदम मस्त. आप कैसे हो? सर कि हमारे यहाँ जो ज्यादा बहुत कुछ प्रॉब्लम है. बदलापुर स्टेशन में बैठा हूँ मैं. सर मैं बदलापुर स्टेशन पे बैठा हूँ. हाँ यहाँ पे बहुत से ऐसे मसले हैं जिसके बारे में एक बार अपने को मीटिंग लगाना पड़ेगा. आपको एक बार मेरे को टाइमिंग देना पड़ेगा. जैसे आप बोलेंगे ना जब बताएंगे पैकेज में कर लेंगे. कोई इश्यूज आप पहले से बता देंगे तो मैं वो सब इश्यूज सब मैं आपको व्हाट्सअप करता हूँ. तो नेक्स्ट वीक में अपन मीटिंग लगाएंगे. जी जरूर. ओके सर. ठीक आहे. सगळे प्रश्न सुटतील मामा. आता जेवढे इश्यू आहेत ना फक्त तुम्हाला ज्या प्राथमिक सुखसुविधा पुरवता येतात ना मी ज्या जशी कल्याणची मीटिंग लावली होती ना ती जीएम कडे लावली होती. म्हणजे इथे डीआरएम पण आले होते पण मेन जीएम कडे होते. त्याच्यामुळे हे बऱ्यापैकी जे माझ्या हातातच तर तुम्ही करणार बरोबर. ऐका, तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना
बिल्ले त्यांच्याशी एकदा त्यांचं कामाचं स्वरूप तुम्ही समजून घ्या. त्यांना काय काय स्वरूपाचं काम इकडे दिलंय, काय करायचं त्यांनी, आणि त्याचं ड्युरेशन विचारून घ्या. काय नाही तुमच्या पहिली गोष्ट पांडे, आता सगळे विषय ना, आपले जेवढे पत्रकार बंधू आहेत ना, ते आपल्या भगिनी वगैरे, यांच्याकडून विषय समजून घ्या. तुम्ही विषय द्या, बरोबर आहे, म्हणजे मी लगेच त्यांना व्हॉट्सअप करतो आणि नेक्स्ट वीक मध्ये मिटिंग लावतो पुढच्या आठवड्यात. तुम्ही फक्त विषय द्या मला, नाही टाईप करूनच सांगतो, टाईप करून द्या, थोडं आम्हाला आणखी इझी पडेल. मागणीकरांचा एक विषय आहे मोठा, म्हणजे मागणीला काटछेडसाठी बदलापूरला जागा दिलेली. मागणीकरांना बसण्याची मुगा नाही, म्हणजे मागणीकर जेव्हा बसतात, महिला बसते, पुरुष बसते, जे टाकल्यामध्ये बसतात, तर बदलापूरचे प्रवासी त्यांना महाराष्ट्रात शिबिर कधी करतात. हा खूप प्रकार झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण डीआरएमचा फोन पण लावला होता आणि साहेब बोलले होते की या ठिकाणी तोडगा घडूया. हे जर लक्ष घाला मामा, खूप महत्वाचा विषय आहे. ही जागा मागणीकरांची आणि मागणीकरांना बसायला जागा भेटत नाही. गाड्या तिथून येतात बदलापूरच्या माथेरान. हे कुठलं नाही विषय, जागा आमची ना, रिटर्न जातात प्रवास. यांची दादागिरी चालू आहे. तेच नव्हे ना, आमच्याकडे 7 गाड्या काचेला थांबतात आणि एक वांगीला थांबतात, बायकांना मारला सुद्धा आहे. वांगीला बसू, वांगीवाल्याला बायकांना मारला सुद्धा आहे. त्याने बायकांना मारला असेल ना, त्याला चपलीने मारायला सांगायचं बायकांना. मी सोबत आहे, ठीक आहे, पुरुषांची वाद होणे ठीक आहे, तर बायकांना पण मारते. नाही, पण हे वाद महिला महिलामध्ये काही ठिकाणी पुरुषांची मामा फक्त आम्ही एकच गाडी बोलतोय, आम्हाला फक्त एक गाडी फक्त वांगणीवरून सोडावं, जेणेकरून वांगणीचे जे प्रवासी आहेत ते ट्रेनमध्ये बसून येतील. आपण ऐका, आता हे सगळे विषय द्या, मी डीआरएम हा सगळे द्या, पांडेकडे द्या सगळे विषय. पांडे आता रेग्युलर ऑफिसला असेल, मी पुढच्या मंगळवारी येईन, सगळे विषय तुमच्याशी कन्फर्म करेन, बरोबर आहे, आणि मग डीआरएम कडे मिटिंग करेन, बरोबर आहे. चल द्या, चला आज अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलात, परंतु अधिकारीच उपलब्ध नाहीये. तुम्ही सुद्धा कॉल केले, स्टेशन मास्तरांनी सुद्धा फोन केलेले आहेत, पण कुणाच्याही फोनला त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. खरं तर तुमचा भाग राहिला नाहीये का या अधिकाऱ्यांना? नाही बघा, आज या ठिकाणी आपण बघितलं, पिल्ले म्हणून जे अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टचे, ते काही फोन रिसिव्ह करत नाही. नक्की काय कुठं बाहेर आहेत किंवा कामात व्यस्त आहे हे आपल्याला 1-2 दिवसात कळेल. मी आता त्यांना मेसेज पण टाकलेला आहे. पण राहिला विषय धाकाचा, त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं काम करेन. आणि जर काम नाही केलं तर काय कसा धाक असतो तेही मी त्यांना दाखवेन. फक्त माझं एवढी रिक्वेस्ट असेल, काम करावं. आता पुढच्या मंगळवारी मी पुन्हा येणार आहे. मी त्यांना मेसेज टाकला, टेक्स्ट मेसेज. जर तरी कॉल नाही उचलला किंवा केला नाही मला कॉल, तर मी त्यांना पुढच्या मंगळवारी उत्तर देईन. पुढच्या मंगळवारी थोडं मी लवकर येईल, एक 9-10च्या आतच, आणि इथं मग आपण 1 तास वेळ देऊ. यापूर्वी सुद्धा अधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली होती आणि याच कार्यालयाची बैठक झाली होती आणि एक ठराविक वेळेत स्टेशनचं काम होईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु काय कधीपर्यंत होणार आहे, त्यांच्याशी काही चर्चा झाली का तुमची? आता चर्चा तर काही झाली नाही मॅडम, पण त्याचा पाठपुरावा झालाच नव्हता. मीही बरेच महिने आलो नाही, त्याच्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो, तो पाठपुरावा झाला नाही. परंतु आता मी महिन्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा येईल, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा होईल. आणि येताना पहिले रेल्वे स्टेशनला येईल, नंतर माझ्या कार्यालयात जाईल, नंतर महानगरपालिका शिवनगर. तुम्ही आता ज्या रस्त्याने आलात मामा, बाहेर खूप कचरा पडलेला आहे आणि याच कचऱ्यातून रेल्वे प्रवाशांना यावं लागतं. माझ्या मते तुम्ही सगळ्यात पहिले ज्यावेळी निवडणुकीच्या काळात भेटत होता त्यावेळी तुम्ही शब्द दिला होता की ते स्वच्छता राखावी किंवा इतर प्रश्न. तर आत्ताचं चित्र तुम्हाला कसं वाटतं? ऍक्च्युअली त्या रस्त्याविषयी मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो ना, 4 महिन्यापूर्वी, 4-4.5, तेव्हा त्या रस्त्याविषयी मॅडम मी बोललो होतो. कोणाच्या अडचणी जो काय येतो, तुम्ही सांगितलं तो रस्ता आता बनणार आहे. तो बनला असं, हा तो बनला तर नाही, पण ते एवढी अस्वच्छता आहे, तो तुमच्या अंडरमध्ये येतो ना रेल्वेच्या. इथे बाहेर हे समोरचा समोरचा रस्ता आहे. समोरचा आपण जिथं बसतो तिथं समोरचा हे जे सगळं आहे ना, तिथे बघा, पण ती सुद्धा रेल्वे प्रवासी तिथूनच येतात ना शेवटी. नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं आहे ना मॅडम, मी एक लेखी पत्र देतो आणि मी पुढच्या मंगळवारी जेव्हा येईल तेव्हा ही सगळी पाहणी आपण पुन्हा करू, म्हणजे आपल्या लक्षात. जिना सांगितला आहे तो जिना बंद आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 30 वर्षाची लाईफ टाईम होती त्याची, पण आता त्याचा कोणीच पाठपुरावा करत नाही, काहीच होत नाही. ते सरकता जिना बंद नाही, जिना चालू आहे, फक्त तो जनरेटरशी कनेक्ट नसल्यामुळं, म्हणजे मला तसं माहिती मिळाली.
तर त्यांच्याशी कनेक्ट नसल्यामुळं काही वेळापुरता तो बंद असतो, परंतु जिना चालू आहे. सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. आम्ही कालच स्टेशन मास्टरांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की लोकसंख्या वाढते, तेवढ्या प्रमाणात आम्हाला सीसीटीव्ही कॅमेराज नाहीयेत बदलापूर रेल्वे स्टेशनवर. खूप चोऱ्या होत आहेत. बघा, सीसीटीव्ही कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक कोपऱ्यावर किंवा मध्यभागी हे सीसीटीव्ही फुटेज असायलाच पाहिजे. आणि तसं मी आता मॅडमना देखील सांगितलं. पुन्हा भले मी आज आता त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट नाही झाला, पण आज उद्या परत माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होईल. पण मंगळवारी ही सगळी पाहणी करू आपण. मामा, मंगळवारी नक्की तुम्ही येणार आहात का? 100% मॅडम, कारण की 100%. मी असं ठरवलंय, दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार हा. प्रत्येक महिन्याचा 15 दिवसात. पण जास्त येईल, पण कमीत कमी तुम्हाला सांगतो. मामा, चोरी वगैरे झाल्याच्या नंतर इथे एफआयआर घेतली जात नाही, इथे गुन्हा दाखल केला जात नाही, डायरेक्ट कल्याणला पाठवतात. सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक त्यांनी काय करायचं? तो आता विषय इथं झाला, ते यांच्याकडे मागणी करणार आहे अधिकाऱ्यांकडे. पण सध्या तरी त्यांचं म्हणणं इथं आम्ही फक्त तक्रारी अर्ज वगैरे स्वीकारतो आणि ते पोलीस स्टेशनला सबमिट करतो. परंतु जर एफआयआर दाखल करायची असेल तर कल्याण होते. परंतु आता मॅडम बोलल्या की अंबरनाथचं पण म्हणजे इथं जवळ होतंय. आता बघूया नक्की काय होतं ते कळेल. बदलापूरवरून अनेक दिव्यांग बांधव सुद्धा प्रवास करतात. त्या डब्यांमध्ये दुसरे देखील घुसखोरी करतात आणि जो प्लॅटफॉर्मची उंची आहे कर्जत साईडची, तर त्या ठिकाणी जे दिव्यांग बांधवांना ट्रेनच्या डब्यामध्ये चढता सुद्धा येत नाही, तर ती उंची देखील लेवलला करण्यात यावी अशी देखील दिव्यांग बांधवांकडून मागणी आहे. हे सगळे जे विषय आहेत ते मॅडम, म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तर तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या. मी पुढच्या मंगळवारी पुन्हा येईन, सगळे विषय तुमच्या समोर टॅली करेन आणि जे विषय आहेत ते फॉरवर्ड लगेच डीआरएमना फॉरवर्ड करेन आणि मी मिटिंग लावेन सगळ्याच संदर्भात. आता आपण सध्या डीआरएम सोबत मिटिंग लावू, नंतर मी जीएम सोबत पण मिटिंग लावेन. मॅडम, लाईव्हच्या माध्यमातून जनतेचा प्रश्न आहे की मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की प्लॅटफॉर्म क्रमांक काम पूर्ण झाल्यानंतर ती जाळी काढून टाकायची. तर जनता विचार की जाळी काढणार आहात की नाही? जाळी काढण्याविषयी आता त्यांच्याशी माझी चर्चा झाली, तर त्यांचं म्हणणं स्टेअरकेसच्या किंवा लिफ्टच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा इतर भविष्याची आणखी काही कामं करायची, त्याच्यामुळं ती जाळी असणं डिस्कशन झालं की जाळी असणं गरजेचं आहे. एकंदरीत फायनल ती गाडी आता निघणार नाही. जवळजवळ असंच आहे. कारण काही सुविधा पाहिजे असेल तर मग ते आवश्यक आहे. थँक्यू. ओके, चलो.